Hello guys, welcome to our YouTube channel ओके फिजिक्स. आज आपलं लेक्चर नंबर 5th आहे. आपण बघतोय चॅप्टर नंबर 1 10th महाराष्ट्र बोर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1चा. त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्याच्यात आपण आतापर्यंत बघितलं की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्यांना कसं सॉल्व्ह करता. तर त्याच्या सॉल्व्ह करायचे आपण विविध मेथड बघितल्या. त्याच्यात सबस्टिट्यूशन मेथड बघितली, एलिमिनेशन बघितली, ग्राफिकल मेथड आपण बघितली, क्रेमर्स मेथड आपण बघितली, ज्याला की क्रेमर्स रूल पण म्हणतात, किंवा डिटर्मिनंट मेथड पण आपण बघितली. त्याच्यात डिटर्मिनंट म्हणजे काय ते बघितलं, डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करतं ते सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की एक नॉन लिनियर इक्वेशन आहे, त्याला आपण लिनियरमध्ये कसं कन्वर्ट करतो काही ॲझम्पशन्स करून. तुम्हाला जर आठवत असेल आपण 1/x इज इक्वल टू m, 1/y इज इक्वल टू n असं काहीतरी बघितलं होतं. आणि होप की तुम्ही पॅरलली या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह पण करताय, की प्रॉब्लेम सेट तुम्ही एक एक लेक्चर बघून सॉल्व्ह करतायत. तर आम्ही अशा अपेक्षा करतो तुमच्याकडनं की एक एक लेक्चर तुम्ही बघा, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करा, आणि काहीही तुम्हाला डाऊट्स आले तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की विचारा. आम्ही नेहमी तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू. तर बघा, आता आपण बघतोय की आज आपलं 5वं लेक्चर आहे. तर आता याच्यातलं ह्या चॅप्टरचं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की याच्यात आपल्याला शिकायचं आहे की ॲप्लिकेशन्स. आपण जे आतापर्यंत शिकलो की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स विविध मेथडने सॉल्व्ह करायचे, पण आता याचे ॲक्च्युली ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपण नेहमी म्हणतो की नाही की मॅथ्स रिअल लाईफमध्ये कुठे यूज होतं, मॅथ्स रिअल लाईफमध्ये कुठे यूज होतं. तर हे बघा, याचे ॲप्लिकेशन्स आहेत, हे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहे. म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत आपण जे शिकलो ते याला आता ॲप्लाय कसं करायचं. तर याच्यात बघा, हे तुम्हाला थोडा हा पार्ट तुमचा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड इन द सेन्स, आतापर्यंत तुम्हाला इक्वेशन्स दिले असायचे आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला लागायचे कोणतीही मेथड वापरून. हां, आता काय आहे, आता इक्वेशन्स तुम्हाला दिले नसणार, तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिला असेल, वर्ड प्रॉब्लेम, त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल 2 इक्वेशन्समध्ये. तर वर्ड प्रॉब्लेममध्ये काही कंडिशन्स दिल्या असतील, वर्ड प्रॉब्लेममध्ये काही कंडिशन्स दिल्या असतील, आणि त्या कंडिशन्सचा यूज करून तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल इक्वेशन्समध्ये. लक्षात येतं आहे. तर हे इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून ते इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. ते इक्वेशन्स तुम्हाला काय करावं लागतील, सॉल्व्ह करावं लागतं. तर थोडं ह्या कन्सेप्टमध्ये काही मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो, काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तो प्रॉब्लेम पण तो कशामुळे येईल, तर बघा, आपण जेव्हा सेमी मीडियममध्ये वगैरे शिकतो, काही मराठी मीडियमचे मुलं असतात, तर त्यांचा इंग्लिश अंडरस्टँडिंगचा थोडा प्रॉब्लेम असतो, इंग्लिश लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम असतो. तर ते इंग्लिश लँग्वेजमुळे काय, त्यांना त्या क्वेश्चनचा अर्थच समजत नाही, तर याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही जेव्हा नंबर ऑफ क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह कराल ना, नंबर ऑफ क्वेश्चन्स, तर तुम्हाला या गोष्टी धीरे धीरे तुमच्या क्लिअर होऊन जातील. या गोष्टी धीरे धीरे क्लिअर होऊन जातात. आणि राहिला विषय इंग्लिश लँग्वेजचा, तर काही काही मुलांना इंग्लिश लँग्वेजचाही प्रॉब्लेम येतो. तसं तर आम्ही मॅथ्स शिकवतो आहे, पण तुम्ही इंग्लिश लँग्वेज तुमचं इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता, किंवा इंग्लिश बुक्स वाचा. अवांतर वाचन म्हणून जे करताना ते इंग्लिश बुक्स वाचा. त्याच्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, आणि इंग्लिश इम्प्रूव्ह झाल्यावर तुमचे मॅथ्सचे क्वेश्चन्स पण खूप इझिली सॉल्व्ह होतील. तर ठीक आहे, बेसिक आपण आपल्या मॅथ्सकडे परत येऊ. तर बघा, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 20वर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, एक ॲक्टिव्हिटी. आणि ही ॲक्टिव्हिटी बघा, ही ॲक्टिव्हिटी जर आपण थोडं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू ना, तर याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन्सची अंडरस्टँडिंग समजून जाईल. बघा, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे की एक सार्थक नावाचा मुलगा आहे, सार्थक, आणि त्याची प्रेझेंट एज म्हणजे आज तो किती वर्षाचा आहे, x इयर्स. त्याचं आजचं आयुष्य किती आहे, सॉरी आजचं आयुष्य नाही, आजचं वय किती आहे, x इयर्स. आणि एक साक्षी नावाची मुलगी आहे, साक्षी,
तिचं प्रेझेंट एज किती आहे? वाय इयर्स. तिचं प्रेझेंट एज किती आहे? वाय इयर्स. बघा, एक सार्थक नावाचा मुलगा आहे, त्याचं आजचं वय एक्स इयर्स. एक साक्षी नावाची मुलगी आहे, तिचं आजचं वय वाय इयर्स. बरोबर. त्याच्यातनं आपल्याला 3 कंडिशन दिलं आहे, तर ते 3 कंडिशन यूज करून आपल्याला इक्वेशन बनवायचे. तर बघा, सगळ्यात पहिली कंडिशन आपण बघू, सगळ्यात जी बेसिक आहे ती जी कंडिशन आहे ना, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. बघा, तुम्हाला माहिती आहे सम म्हणजे काय? सम म्हणजे प्लस. द सम ऑफ प्रेझेंट एजेस, प्रेझेंट एज किती आहे? एक्स सार्थकची, आणि साक्षीची किती आहे? वाय इज 25. बघा, हे एक इक्वेशन तुमचं तयार झालं. एक इक्वेशन तुमचं तयार झालं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन्स तयार करावं लागतील. दुसरी कंडिशन बघू की सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. तर बघा, आपण काय करू शकतो, सार्थक्स एज इज म्हणजे एक्स इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. म्हणजे साक्षीचं वय डबल करून त्याच्यावरनं 8 मायनस करून सार्थकचं एज आहे. हे बघा, हे तुमचं दुसरं इक्वेशन झालं. तर याच्यात बघा, वर्ड प्रॉब्लेममध्ये ते काय म्हणत आहे की सार्थक्स एज म्हणजे एक्स इज लेस बाय 8. लेस बाय 8 म्हणजे -8 करावं लागेल. बरोबर. दॅन डबल द एज ऑफ साक्षी. दॅन डबल द एज ऑफ साक्षी. बघा, साक्षीचं वय काय होतं? वाय. त्याला डबल केलं 2y. 2y मधून -8 करावं लागेल. लक्षात आलं? तर असे तुम्हाला इक्वेशन्स बनावे लागतील. ते थोडं नवीन नवीन तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण नंतर जर बघाल तर तुम्ही काही ते वाटणार नाही. आता बघा, हे थर्ड थोडं इक्वेशन कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यात तो काय म्हणतो की 4 इयर्स ॲगो. बघा, 4 इयर्स ॲगो म्हणजे 4 वर्षापूर्वी. आता बघा, प्रेझेंट एज किती आहे? सार्थकचं एक्स बरोबर, आणि साक्षीचं वाय. तर बघा, 4 इयर्स ॲगो म्हणजे दोघांमधच्या एजमधनं -4 करावं लागेल. दोघांचं एज तेव्हा 4 कमी होऊन जाईल. बरोबर. हां, 4 इयर्स ॲगो साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाईम. साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस म्हणजे साक्षीचं वय किती होतं? 3 वर्ष कमी होतं. कोणाच्या वयापेक्षा? सार्थकच्या वयापेक्षा. बरोबर. तर बघा, सार्थकचं वय किती होतं 4 वर्षापूर्वी? एक्स -4, आणि साक्षीचं किती होतं? वाय -4. तर आपण काय करू, एक्स -4 हां, किती वर्ष कमी होतं? 3 वर्ष म्हणजे -3. कोणाचं वय होतं? साक्षीचं. बघा, असं इक्वेशन तुमचं बनलं. एक्स -4 -3 इज इक्वल टू वाय -4. तर बघा, ही कंडिशन मी तुम्हाला परत इथे सांगतो. बघा, 4 इयर्स ॲगो म्हणजे 4 इयर्स ॲगो सार्थकचं एज किती असेल? एक्स -4 बरोबर, आणि साक्षीचं एज तेव्हा किती असेल? वाय -4. साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाईम. म्हणजे साक्षीचं वय 3 वर्ष कमी होतं जे सार्थकचं एज होतं त्या टायमाला. तर त्या टायमाला सार्थकचं एज किती होतं? एक्स -4, आणि साक्षीचं एज वाय -4. 3 वर्ष याच्यापेक्षा कमी होतं म्हणजे एक्स -4 -3. तर तुमचं इक्वेशन झालं एक्स -4 -3 इज इक्वल टू वाय -4. तर असे तुम्हाला इक्वेशन्स बनवावे लागतील. तर ही ॲक्टिव्हिटी तुमच्या बुकमध्ये दिली होती. ज्यांना समजलं नसणार, तुम्ही परत रिवाइंड करून हा व्हिडिओ तुम्ही परत बघा. तर तुम्हाला 2दा बघा, 3दा बघा, 4दा बघा, तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होत जातील. बघा, हे एवढं इझी पण नाही की एका वेळेस तुम्हाला समजून जाईल. काहींना 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळेस बघावं लागेल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला धीरे धीरे क्लिअर होतील. तर आता बघा, आता आपण जाऊ एक्झाम्पल 1. तर अजून एक्झाम्पल जसे आपण सॉल्व करू ना, तसे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होते. बघा, एक्झाम्पल 1, जे बुक घेऊन बसले असतील त्यांनी पेज नंबर 20 ओपन करा. पेज नंबर 20, आणि तिथे तुम्ही क्वेश्चन बघू शकता. ज्यांच्याकडे सध्या बुक नसणार, ठीक आहे, PDF मधनं बघा. PDF पण नसणार, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगून दिले ते क्वेश्चन शॉर्टमध्ये. बघा, क्वेश्चन काय दिला आहे? द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ
rectangle is 40 centimeter. किती दिलंय? 40 centimeter. The length of rectangle is more than double its breadth by 2. बघा लिहूनच देतो. The length of rectangle is more than double its breadth by 2. Find length and breadth. काय करायचं आहे? फाइंड लेंथ अँड ब्रेड्थ. बघा हा क्वेश्चन दिलाय. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल दिलाय 40 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड्थ बाय 2. ही एक कंडिशन दिली आहे, त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. त्याचं आपण सोल्युशन बघू. सोल्युशन तर बघा आता बघा काय करू, लेंथ ऑफ रेक्टँगल आणि ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलं नाही, तर आपण काय करू, लेंथला आपण कन्सिडर करू x सेंटीमीटर. लेंथ इज इक्वल टू x सेंटीमीटर. आणि ब्रेड्थ काय कन्सिडर करू, लेट ब्रेड्थ बी y सेंटीमीटर. बरोबर. लेट द लेंथ ऑफ रेक्टँगल बी x सेंटीमीटर अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल बी y सेंटीमीटर. आता बघा पहिली कंडिशन काय दिली आहे, पहिली कंडिशन पेरिमीटर इज इक्वल टू 40. पेरिमीटर इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. आता सगळ्यांना माहिती आहे पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रेड्थ. 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रेड्थ. लेंथ किती घेतली x, ब्रेड्थ किती घेतली y, इज इक्वल टू 40. हा 2 इकडे जाऊन काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल 40/2 20. तर x प्लस वाय इज इक्वल टू 20. बघा हे एक इक्वेशन बनलं, याला देऊन द्या इक्वेशन नंबर 1. x प्लस वाय इज इक्वल टू 20. बरोबर. आता बघा सेकंड कंडिशन काय दिली आहे, सेकंड कंडिशन दिली आहे द लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड्थ बाय 2. लेंथ ऑफ रेक्टँगल इज, लेंथ किती आहे x, इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड्थ बाय 2. डबल इट्स ब्रेड्थ म्हणजे 2 टाइम्स ब्रेड्थ बाय 2. म्हणजे लेंथ किती आहे, जेव्हा त्याची ब्रेड्थ डबल केली आणि त्याच्यात प्लस 2 ॲड केलं तर ती लेंथ होऊन जाते. तर हे झाली तुमची सेकंड कंडिशन. x प्लस 2y, सॉरी x इज इक्वल टू 2y प्लस 2. त्याला तुमच्या बुकमध्ये अजून असंही लिहू शकता, x हा प्लस 2y इकडे जाऊन मायनस 2y होऊन जाईल, इज इक्वल टू 2. त्याला दोन ना सेकंड इक्वेशन. बरोबर. तर बघा फर्स्ट इक्वेशन तुमचं काय आलं, x प्लस वाय इज इक्वल टू 20. आणि सेकंड इक्वेशन काय आलं, x मायनस 2y इज इक्वल टू 2. ते दोघं इक्वेशनला आपण सॉल्व करू शकतो. तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व करा, सबस्टिट्यूशनने करा, एलिमिनेशनने करा, क्रॅमर्सने करा, डिटर्मिनंटने करा, ग्राफिकलने करा, आन्सर तुमचा सेम येईल. तर तुमच्या बुकमध्ये क्रॅमर्स मेथडने, डिटर्मिनंट मेथडने हे सॉल्व केलेलं आहे. तर तुम्ही प्रयत्न करा, आयदर डिटर्मिनंट मेथडने करा किंवा कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. तर मी डायरेक्ट आन्सर लिहितो, पण तुम्ही स्वतःहून डायरेक्ट सॉल्व करा. तर एक्सचा फॉर्म्युला काय असतो, dx/d. वायचा काय असतो, dy/d. बरोबर. तर एक्सचं काय येईल मग, dxची व्हॅल्यू यांनी काय काढली आहे, -42/3. बरोबर. मग एक्स काय येऊन जाईल तुमचं -14, सॉरी हा -3 आहे, तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल +14. आणि y काय होऊन जाईल -18/-3, मायनस मायनस प्लस 6. तर x तुमचं येऊन जाईल 14 आणि y येऊन जाईल 6. तर आता बघा x आपण कशाला कन्सिडर केलं होतं, थोडं वरती जाऊन जर आपण बघू, x आपण काय कन्सिडर केलं होतं, लेंथ, आणि y ब्रेड्थ. तर बघा मग तुमचं लेंथ काय आलं, लेंथ आलं 14 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 6 सेंटीमीटर. हेच काढायचं होतं आपल्याला. दिस इज युअर रिक्वायर्ड सॉल्युशन. दिस इज युअर रिक्वायर्ड सॉल्युशन. तर खूप इझी आहे, फक्त तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमवरनं इक्वेशन बनवावे लागतील. तर हे तुम्ही स्वतःहून सॉल्व करा. मी डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये dx कसं काढायचा, dy कसं काढायचा आणि d कसं काढायचं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे.
तर मी सांगितलं आहे म्हणून मी त्याचं डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे. तर तुम्ही प्लीज डायरेक्ट आन्सर लिहू नका, तुम्ही सॉल्व करा. नाही सॉल्व करता जमत आहे, काही प्रॉब्लेम येत आहे, कमेंटमध्ये आम्हाला विचारा. कमेंटमध्ये आम्हाला विचारा, आम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. तर आता दुसरा क्वेश्चन बघू. एक्झाम्पल 2 बघा. हा जो पार्ट आहे तुमचा थोडा मोठा आहे, तर कदाचित ह्या पार्टला आपल्याला 2 व्हिडिओसुद्धा लागू शकतात. या पार्टला 2 व्हिडिओसुद्धा लागू शकतात. आणि आपण जर एका व्हिडिओमध्ये जर कवर केलं तर हा व्हिडिओ थोडा तुमचा मग मोठा होऊन जाईल. आपण प्रयत्न करू 2 व्हिडिओमध्ये याला कवर करायचा. तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत जा. थोडं काही लोकांना व्हिडिओ बघायला बोर होईल, कारण अभ्यास करतानाच बोर होतं, हे की नाही. मूवी बघताना, सिरीज बघताना, रील्स बघताना आपल्याला बोर होत नाही. का? आपली ब्रेनची डिझाईनच अशी आहे, अभ्यास करताना झोप येते. मूवी 3-3 तासाचा आपण बघून घेतो, झोप येत नाही. रील्स हजारो रील्स स्क्रोल करून घेतो, झोप येत नाही. तर थोडं तुम्हाला बोर होईल, तर प्रयत्न करा की थोडं तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप करण्याचा, हे की नाही. तुम्ही पॅरलली तुम्ही स्वतः लिहत चला, म्हणजे तुम्ही लिहत चालले तर तुम्हाला बोर होणार नाही आणि झोप येणार नाही. ठीक आहे. बॅक टू मॅथ्स. एक्झाम्पल 2 आपण बघू. खूप छान एक्झाम्पल आहे. त्याच्यात काय, आय हॅव सम ॲनालॉग रिस्ट वॉचेस अँड सम डिजिटल रिस्ट वॉचेस. आय एम गोइंग टू सेल देम ॲट अ डिस्काउंट. बघा, एक दुकानदार आहे, काही आहे, त्याच्याकडे काही ॲनालॉग वॉचेस आहेत आणि काही डिजिटल वॉचेस. बघा, ॲनालॉग म्हणजे काय, ते जे काटे असायचे त्या घड्याळांमध्ये त्यांना ॲनालॉग म्हणतात, आणि जे आकडे दाखवतात त्यांना डिजिटल वॉचेस म्हणतात. हाच बेसिक फरक आहे. तर बघा, पहिल्या दिवशी जर त्याने सेल केला ना, तर पहिल्या दिवशी त्याने ॲनालॉग वॉच किती विकल्या? 11. बरोबर. AW म्हणजे ॲनालॉग वॉच. डिजिटल वॉच किती विकल्या? 6. आणि त्याला किती पैसे भेटले? पैसे किती भेटले मग त्याला? 4330. 4330. बरोबर. हे डे 1. आणि हेच डे 2ला त्याने काय सेल केलं बघू आपण. डे 2ला बघा, त्याने ॲनालॉग वॉच किती सेल केले? 22. ॲनालॉग वॉच किती सेल केले? 22. डिजिटल वॉच किती सेल केले? 5. आणि त्याला किती पैसे भेटले? अमाऊंट रिसिव्ड ₹7330. 7330. तर असा क्वेश्चन आहे. आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड. होप तुम्हाला माझी रायटिंग समजत असेल. नाही समजलं तरी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून रायटिंग सुधारवण्याचा प्रयत्न करा. फाइंड सेलिंग प्राइस ऑफ दोघं रिस्ट वॉच ऑफ इच टाईप. म्हणजे फाइंड सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच अँड डिजिटल वॉच. दोघांचं आपल्याला सेलिंग प्राइस काढायचं आहे, म्हणजे त्यांनी कितीला विकले. बरोबर. तर आता बघू याचं सोल्युशन बघू. खूप इझी आहे, खूपच इझी आहे याचं सोल्युशन. बरोबर. तर आता बघा, आता काय करू. सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच इज इक्वल टू आपण कन्सिडर करू ₹X. हे काढायचं आहे ना, तर त्याला X आणि Y करून टाकू. सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच इज इक्वल टू ₹Y. बरोबर. बघा, जे आपल्याला काढायचं आहे त्याला X आणि Y कन्सिडर करून घेत जा आणि त्याची व्हॅल्यू आपण काढून घ्यायची. बरोबर. मागच्या याच्यात बघा, आपल्याला काय काढायचं होतं मागच्या क्वेश्चनमध्ये? लेंथ अँड ब्रेड्थ. तर लेंथला आपण X कन्सिडर केलं, ब्रेड्थला Y केलं. आता याच्यात बघा, सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच X अँड सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच Y. बरोबर. कन्सिडर केलं तर पहिली कंडिशन बघा, फर्स्ट डेच्या सेलवरनं आपण पहिली कंडिशन बनवू शकतो. फर्स्ट डेच्या सेलमध्ये जर आपण बघा ॲनालॉग वॉच किती विकल्या गेल्या? 11. बरोबर. ॲनालॉग वॉच किती विकल्या गेल्या? 11. आणि एका ॲनालॉग वॉचची किंमत आपण किती घेतली आहे? एका ॲनालॉग वॉचची किंमत आपण X घेतली आणि एका डिजिटल वॉचची Y. तर टोटल किंमत, टोटल सेलिंग प्राइस किती होऊन जाईल? 11 वॉचेसची, 11 ॲनालॉग वॉचेसची 11X प्लस डिजिटल वॉच किती विकल्या गेल्या आहे? पहिल्या दिवशी 6. तर टोटल सेलिंग प्राइस ऑफ 6 डिजिटल वॉच किती होऊन जाईल? एकाची Y आहे तर 6ची 6Y. आणि टोटल अमाऊंट आपल्याला किती रिसिव्ह झालं? 4330. ही झाली तुमची पहिली कंडिशन. बघा, 11 ॲनालॉग वॉच विकून प्लस 6 ॲनालॉग वॉच डिजिटल वॉच विकून आपल्याला टोटल अमाऊंट किती रिसिव्ह झालं? 4330.
ही पहिली कंडिशन, बरोबर. सेकंड कंडिशन म्हणजे सेकंड डेचं असेल, बरोबर. सेकंड डेला आपण बघा 22 विकल्या ॲनालॉग वॉच म्हणून 22x प्लस 12 डिजिटल वॉच विकल्या, बरोबर. इथे बघून घ्या 22 प्लस 5, सॉरी 12 नाही 5 डिजिटल वॉच म्हणून 5 आहे आणि टोटल अमाऊंट किती रिसीव्ह झाला आपल्याला 7330 बरोबर. हे झालं तुमचं इक्वेशन. बघा दोघं इक्वेशन झाले. या दोघं इक्वेशन्सला आपण सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही थोडं विचार कराल ना तर 11x आहे, त्याला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करून टाका 2 ने तर 22x होऊन जाईल. आणि ह्या इक्वेशनला फर्स्टला 2 मधून मायनस केलं तर 22x मायनस 22x हा असंही तुमचा कट होऊन जाईल एक्सचा टर्म, म्हणजे एलिमिनेशन होऊन जाईल. म्हणजे आपण याला काय करू एलिमिनेशनने सॉल्व्ह करू. तर खाली काय लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. तर काय होऊन जाईल तुमचं इक्वेशन 1 काय होऊन जाईल 22x प्लस 12y इज इक्वल टू 8660. हे झालं तुमचं इक्वेशन 3, बरोबर. तर मग आता काय करू इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. तर इथे लिहून घेतो परत 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330 5y, बरोबर. एक मिनिट. आणि दुसरं इक्वेशन काय 22x प्लस 12y इज इक्वल टू 8660. याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. बघा 22x मायनस 22x कट 5y. आता हा प्लस आणि हा मायनस, तर प्लस मायनस काय होतं मायनस, तर काय होऊन जाईल मायनस 12y 5y मायनस 12y मायनस 7y. एक प्लस एक मायनस असला तर होतं मायनस, साईन लागते मोठ्या नंबरची, बरोबर. हा पण बघा हा इथला प्लस आणि हा मायनस, तर काय होऊन जाईल प्लस मायनस मायनस होऊन जाईल प्लस मायनस मायनस 7330 मायनस 8660 याला मायनस 1330. बघा हे मायनस मायनस कट होऊन जाईल. तर y इक्वल टू काय होऊन जाईल तुमचा हा 7 इकडे जाऊन डिवाइड होऊन जाईल 1330 डिवायडेड बाय 7. याला जर तुम्ही सॉल्व्ह करा तर तुमचा आन्सर येईल बघा 7 1 जा 7 13 मायनस 7 63 7 9 जा 63 आणि 7 0 जा 0. तर y आलं तुमचं 190. y काय आलं तुमचं 190. बघा y ची व्हॅल्यू 190. याला कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करा 1 नंबरच्या 2 नंबरच्या, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू येऊन जाईल. तर तुम्ही जर पुट करा yचं इक्वेशन हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, तर तुमची x ची व्हॅल्यू येऊन जाईल 290. x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 290 आणि y ची व्हॅल्यू तुमची काय आली 190, बरोबर. तर आता बघा आपण x काय कन्सिडर केलं होतं वरती जाऊन बघू. x काय कन्सिडर केलं सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच अँड y सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच. देअरफॉर हेच आपल्याला काढायचं होतं. सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच इज इक्वल टू रुपीज 290 अँड सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच इज इक्वल टू रुपीज y ची किंमत काय 190. दिस इज युअर रिक्वायर्ड सोल्युशन. बघा काही कठीण आहे का याच्यात, काहीच कठीण नाही. फक्त एवढं आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला काहीही डाऊट असले तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला डाऊट क्लिअर करू. तर बघा आता एक्झाम्पल 3 आपण बघू. हा बोर्डचा एक्झाम्पल आहे. मोस्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात बोर्डचे. हेच क्वेश्चन्स तुम्हाला फिजिक्समध्येही विचारले जातात. तर खूप इंटरेस्टिंग खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला एक कन्सेप्ट मी जर ह्या बोर्डबद्दलच्या क्वेश्चनबद्दल जर सांगून दिला तर तुमचे कोणतेही क्वेश्चन्स तुमचे इझिली सॉल्व्ह होऊन जातील. तर बघा याच्यात तो काय म्हणतोय अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम, मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहितो, अँड 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम
इन 6 hours. बरोबर. बघा 16 किलोमीटर वरती जाते आणि 24 किलोमीटर खालती येते. किती तासात? 6 तासात. आणि सेकंड कंडिशन दिली आहे, द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 hours. बघा 2 कंडिशन दिलं आहे. पहिली कंडिशन 16 किलोमीटर वरती जाते आणि 24 किलोमीटर खालती येते 6 तासात. दुसरी कंडिशन 36 वरती जाते आणि 48 खाली येते 13 तासात. बरोबर. हा बघा, हा 6 तास कॉमन टाईम आहे दोघांचं, वरती जायचं आणि खाली यायचं. हा 13 तास पण कॉमन टाईम आहे. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. काय फाइंड करायचं आहे? फाइंड स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. म्हणजे थांबलेल्या पाण्यात स्पीड ऑफ बोट आपल्याला काढायचं. तर बघा तेच परत याचं सोल्युशन जर आपण बघू, कन्सिडर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज x. बरोबर. x किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर काय आहे? युनिट आहे स्पीडचं. अँड स्पीड ऑफ वॉटर, स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू y किलोमीटर पर आवर. बरोबर. बघा स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर आपण कन्सिडर केलं x किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ वॉटर करंट y किलोमीटर पर आवर. बरोबर. तर आता बघा याच्यात खूप महत्त्वाची आहे ना, खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती ही आता जे मी पुढे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बघा स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. बघा मी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवतो थोडं. बघा सपोज एक स्ट्रीम आहे. स्ट्रीम म्हणजे एक नदी तुम्ही ॲज्युम करू शकता. आणि हिचं पाणी कुठं असतं? पाणी नेहमी कुठं येत असतं? खाली येत असतं. बरोबर. पाणी नेहमी कुठे येत असतं? खाली येत असतं. बरोबर. आता बघा स्पीड ऑफ बोट. सपोज ही एक बोट आहे. थोडं कलर चेंज करतो तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. ही एक बोट आहे. बरोबर. ही बोट आहे. बघा ही जेव्हा खाली जाईल तर बघा ही बोट पण इकडे जाते आहे आणि स्ट्रीम पाणी पण इकडे जाते आहे. ते पाणी या बोटला लोटेल. बरोबर. ह्या पाणी या बोटला लोटेल. तर बघा ना स्पीड ऑफ बोट व्हाईल गोईंग डाऊनस्ट्रीम. जेव्हा बोट खाली जाईल तर त्या बोटची स्पीड काय होऊन जाईल? स्वतः बोटची स्पीड थांबलेल्या पाण्यात x प्लस त्या पाण्याची स्पीड y. तर ते होऊन जाईल x प्लस y किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ बोट वाढून जाईल की नाही खाली जाताना? कारण स्वतः बोटची स्पीड आणि पाण्याची स्पीड ते ॲड होऊन जाईल. पण हीच बोट जेव्हा वरती जाते, हीच बोट जेव्हा वरती जाईल तर बघा पाणी खाली येतं आहे आणि बोट वरती जाते. पाणी खाली येतं आहे आणि बोट वरती जाते. तर पाण्याचा रेझिस्टन्स लागेल त्याला. तर मग काय होऊन जाईल? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर मायनस x मायनस y किलोमीटर पर आवर. कारण दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणून मायनस. स्पीड ऑफ बोट कमी होऊन जाईल की नाही? कॉमन सेन्स आहे. आणि जेव्हा जेव्हा बोट खाली येईल आणि पाणी पण जर तुमचं खाली येत असेल तर स्पीड ऑफ बोट तेव्हा काय होऊन जाईल? वाढून जाईल. तर तेव्हा काय होऊन जाईल? ॲड होऊन जाईल. आणि जेव्हा दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये राहतील, स्पीड ऑफ बोट अँड डायरेक्शन ऑफ बोट अँड डायरेक्शन ऑफ करंट, तर तेव्हा काय होऊन जाईल? मायनस. हे जर समजलं नसणार तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोघं सेम डायरेक्शनमध्ये असेल, पाण्याची डायरेक्शन आणि बोटची डायरेक्शन, तेव्हा प्लस करायच्या दोघांच्या स्पीड. आणि जेव्हा दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, पाण्याची डायरेक्शन आणि बोटची डायरेक्शन अपोजिट असेल, तर तेव्हा काय करायचं? मायनस करायचं. खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट. बरोबर. तर याच्यावरनं बघा आता आपण पुढे सॉल्व्ह करू. तर पुढे बघा, पुढे अजून तुम्हाला एक फिजिक्सचा कन्सेप्ट लागेल, तो पण मी सांगतो. तर त्याच्यात बघा आता बघा तुम्हाला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम.
बरोबर. तर मग आता टाईमचा जर आपण फॉर्म्युला काढला बघा, हा टाईम इकडे घेऊन जाऊ आणि स्पीड इकडे घेऊन जाऊ. तर टाईमचा फॉर्म्युला काय येईल बा, डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईमचा फॉर्म्युला काय येईल, डिस्टन्स अपॉन स्पीड. हे कुठे यूज होईल, तर ह्या क्वेश्चनमध्ये यूज होईल. बरोबर, या क्वेश्चनमध्ये यूज होईल. आता बघा पहिली कंडिशन काय म्हणतोय, अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम. 16 किलोमीटर अपस्ट्रीम. बरोबर. तर आता याला किती टाईम लागतोय वरती जायला ते दिलंय का, नाही. तर आपण त्याला कन्सिडर करू T1. बरोबर, काय कन्सिडर करू, T1. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय तो, 16 किलोमीटर. बरोबर, बरोबर, 16 किलोमीटर. आणि बघा आता वरती जाताना आपण स्पीड काय काढला, वरती जाताना बघा दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये. पाणी खाली येते, बोट वरती जाते, म्हणजे काय होईल, म्हणजे होईल मायनस. तर मग एक्स मायनस वाय. बरोबर. तसंच आता जेव्हा ती बोट खाली येईल, तर खाली यायला तिला T2 टाईम लागेल. किती दिलाय आपल्याला माहिती नाही. डिस्टन्स किती कव्हर करते खाली येताना, 24. आणि खाली येताना स्पीड काय होऊन जाईल, एक्स प्लस वाय. खाली येताना स्पीड काय होऊन जाईल, एक्स प्लस वाय. तर खाली येताना टाइम काय लागेल, T2. बरोबर. हां, आपल्याला टोटल टाइम दिलाय वरती जायचा आणि खाली यायचा. तर म्हणजे आपल्याला काय दिलंय, T1 प्लस T2 इज इक्वल टू काय दिलंय, 6. व्हॅल्यू पुट करा. T1 म्हणजे 16 अपॉन एक्स मायनस वाय प्लस T2 काय, 24 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. हे इक्वेशन तुमचं झालं फर्स्ट. हे इक्वेशन तुमचं झालं फर्स्ट. आता बघा सेकंड कंडिशनमध्ये पण सेम आहे, हाच कन्सेप्ट लावायचा आहे. सेकंड कंडिशनमध्ये द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम. म्हणजे बघा T1 किती असेल, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे, 36. अपस्ट्रीम जाते. बरोबर, अपस्ट्रीम म्हणजे दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, बोटची आणि पाण्याची. म्हणजे काय होऊन जाईल, एक्स मायनस वाय. अँड T2 खाली यायला T2 टाईम लागतोय. डिस्टन्स किती आहे, 48 किलोमीटर. आणि खाली येताना बघा स्पीड वाढून जाईल, तर एक्स प्लस वाय. हां, टोटल टाईम किती दिला आहे, T1 प्लस T2 किती दिला आहे, 13 आवर्स. 13 आवर्स. पुट करा T1 ची व्हॅल्यू, 36 अपॉन एक्स मायनस वाय प्लस 48 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती होऊन जाईल, इज इक्वल टू 13. हे तुमचं इक्वेशन 2. हे तुमचं इक्वेशन नंबर 2. तर आता बघा तुम्ही जर थोडं ऑब्झर्व कराल, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का, नाही. तर याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करतो आपण मागच्याच व्हिडिओमध्ये ते बघितलं आहे. आपण काय करू, 1 अपॉन एक्स मायनस वाय याला आपण कन्सिडर करू m, आणि 1 अपॉन एक्स प्लस वाय याला आपण कन्सिडर करू n. पुट इन इक्वेशन 1 and 2. पुटिंग इन इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 काय होऊन जाईल तुमचं, 16m प्लस 24n इज इक्वल टू 6. याला द्या इक्वेशन 3. दुसरं द्या 36m प्लस 48n इज इक्वल टू 30. याला द्या इक्वेशन 4. बघा आता हे दोघं इक्वेशन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये आपण कन्वर्ट केले. आता बघा थोडं तुम्हाला लगेच एक आयडिया येऊन जाईल. इथे 24 आहे आणि इथे 48 आहे. तर एलिमिनेशन मेथडसाठी इक्वेशन 3ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 48 होऊन जाईल. आणि दोघांना जर आपण मायनस करू तर 48 मायनस 48 हा कॅन्सल होऊन जाईल, m ची टर्म उरेल. तर आपण काय करू, इक्वेशन 3 इंटू 2. इक्वेशन 3ला कशाने मल्टिप्लाय करू, 2 ने. तर बघा 16m इंटू 2 32m प्लस 24n इंटू 2 म्हणजे 48n इज इक्वल टू 6 2 जा 12. बरोबर, हे इक्वेशन तुमचं 5 झालं. तर आता 5 मधनं काय करू, इक्वेशन 4 मायनस करून टाकू. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. इक्वेशन 4 इथे लिहितो, 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. मायनस करून टाका. बघा
32 मायनस 36 होईल मायनस साईन लागेल मोठ्या नंबरची म्हणजे -4m बरोबर. हा प्लस आणि हा मायनस काय होऊन जाईल मायनस प्लस मायनस 48n मायनस 48n कॅन्सल इज इक्वल टू 12 हा मायनस इकडे पण येऊन जाईल 12 मायनस 13 मायनस 1 हा मायनस मायनस कट m इज इक्वल टू काय होऊन जाईल 1/4 m इज इक्वल टू काय होऊन जाईल 1/4 हा m इज इक्वल टू 1/4 कोणत्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करा या इक्वेशन मध्ये कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्हाला n ची व्हॅल्यू माहिती पडून जाईल कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर तुम्ही पुट करा तर तुमची n ची व्हॅल्यू काय होऊन जाईल n ची व्हॅल्यू होऊन जाईल 1/12 n ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 1/12 बघा असे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिले आधीच म्हणून मी परत n ची व्हॅल्यू पुट करत नाहीये तर तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा तुम्ही शॉर्टकट मारू नका तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा बघा m ची व्हॅल्यू 1/4 आली आणि n ची 1/12 आली हे आपलं सोल्युशन आहे का नाही आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची तर आपण m ला काय कन्सिडर केलंय 1/x मायनस y मग m ची व्हॅल्यू काय आली 1/4 इज इक्वल टू 1/x मायनस y क्रॉस मल्टिप्लाय करा x मायनस y इंटू 1 इज इक्वल टू 4 इंटू 1 हे एक इक्वेशन याला इक्वेशन नंबर देऊन द्या 5 इक्वेशन नंबर तुम्ही काही देऊ शकता सिक्वेन्स वाईज आणि n चं काय 1/x प्लस y बरोबर तर 1/12 इज इक्वल टू 1/x प्लस y तर इथून काय होऊन जाईल x प्लस y इज इक्वल टू 12 हा इक्वेशन 6 x प्लस y इज इक्वल टू 12 तर बघा ह्या दोघं इक्वेशन्स जर आपण सॉल्व्ह केले x मायनस y इज इक्वल टू 4 x प्लस y इज इक्वल टू 12 ह्या दोघं इक्वेशन्सला आपण काय करू एक तर प्लस करा किंवा मायनस करा काहीही करू शकतो तुम्ही बघा प्लस केलं तर काय होऊन जाईल x प्लस x 2x बरोबर हा प्लस आणि हा प्लस होऊन जाईल प्लस मायनस y प्लस y कट 4 प्लस 12 16 तर x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 16/2 x ची व्हॅल्यू होऊन जाईल 8 x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची 8 बरोबर x ची व्हॅल्यू 8 आली कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा या इक्वेशन मध्ये पुट करा x मायनस y इज इक्वल टू 4 x मायनस y इज इक्वल टू 4 x ची व्हॅल्यू 8 मायनस y इज इक्वल टू 4 मायनस y इकडे घेऊन जा हा 4 इकडे घेऊन जा तर y इज इक्वल टू 8 मायनस 4 4 y इज इक्वल टू 8 मायनस 4 4 तर तुमची x ची व्हॅल्यू आली 8 आणि y ची व्हॅल्यू आली 4 तर बघा थोडंसं वरती जाऊन बघू आपण x काय कन्सिडर केलं होतं बघू x बघा क्वेश्चन खूप लांब गेला बघा x आपण काय कन्सिडर केलं होतं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर तर बघा तर मग स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर तुमचं काय आलं 8 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ स्टील वॉटर काय आलं किंवा स्पीड ऑफ वॉटर करंट तुमचं काय आलं 4 किलोमीटर पर आवर हे तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन दिस इज युअर रिक्वायर्ड सोल्युशन तर तुम्ही फायनल आन्सर असं लिहा की स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू 8 किलोमीटर पर आवर युनिट लिहत जा युनिट खूप महत्वाचं स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केला थोडा लांब आहे कॉम्प्लिकेटेड आहे पण खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे असा क्वेश्चन येईल तर तुम्हाला खूप इझिली तो सॉल्व करता यायला पाहिजे तर मी माझा प्रयत्न केला खूप इझिली तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा अजून तुम्हाला थोडं काही लोकांना हा कन्सेप्ट कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तुम्ही रिपीट करून हे व्हिडिओज बघा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यांदा जेव्हा व्हिडिओ बघाल तर तेव्हा खूप इझिली तुम्हाला या गोष्टी समजून जातील बघा काही काहींची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते त्यांना पहिल्यांदामध्ये समजून जाईल काही काहींना थोडं लेट समजतं तर असं नसतं की यालाच येईल आणि मला येणार नाही सगळ्यांना जमेल ते फक्त एवढं तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतील थोडं प्रॅक्टिस करावं लागेल पेशन्स ठेवून तुम्हाला काय करावं लागेल प्रॅक्टिस तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तर तुम्हाला येणार नाही
हे कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तर तुम्हाला गोष्टी जमणार नाही. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. डाऊट्स नसतील तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. तुम्ही जर चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा. अजून आम्ही असे विविध व्हिडिओ टाकू. मॅथ्सचे असो, सायन्सचे असो, फिजिक्स असो, मॅथ्स असो, असे भरपूर आम्ही तुम्हाला व्हिडिओज देऊ, जेणेकरून तुमची जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ती चांगली डेव्हलप होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. तर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक यू.